आरू, तुझं ब्रेसलेट कुठे आहे ग? मम्मा ब्रेसलेट हरवलं. काय? आता तर नवीन घेतलं होतं ना ग तुला? मम्मा मी इथंच लपून ठेवलेलं, मी तुला फसवत होती. ये आरू, तुला किती वेळा सांगितलं असं खोटं बोलायचं नाही, फसवायचं नाही. नेहमी खरं बोलायचं. खोटं बोलणं पाप असतं. नेहमी खरं बोलावं. हो बरं मम्मी, लहान मुलं जेव्हा खोटं बोलतात तर ते पाप असतं. मोठे लोक जेव्हा खोटं बोलतात तर त्यांना स्मार्टनेस किंवा मॅच्युरिटी का म्हणतात ग मम्मी? असं काही नसतं आरू. हो तसंच असतं मम्मी. परवा शेजारच्या काकू आल्या होत्या, तेव्हा तू पप्पांना म्हणायला लावलंस की मी घरात नाहीये, बाहेर गेलीये. आणि काल पप्पांच्या फोनवरती कोणतरी पैसे मागत होतं, तर पप्पा म्हणाले माझा अजून पगार आला नाहीये. मोठे लोक स्वतःच्या फायद्यासाठी किती खोटं बोलतात. आरू, हळू बोल. किती ओरडतेस तू? मग मम्मी, हा नियम फक्त आमच्यासाठीच का? खोटं बोलणं हे खरंच पाप आहे. हा नियम फक्त लहान मुलांसाठीच लागू होतं का? आम्ही मोठे झालो की आम्हाला पण खोटं बोलण्याची परमिशन मिळते का? ऐक, हिचे प्रश्न म्हणजे थेट हायकोर्टाचे वकील. मला माफ कर बाळा, आजपासून मी कधीच खोटं बोलणार नाही.